आपण पाहताय स्पेशल रिपोर्ट। शिवरायांच्या 12 किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये समावेश झाला आणि शिवप्रेमींनी एकच जल्लोष केला। महाराष्ट्रातल्या 11 किल्ल्यांपैकी 6 ठिकाणी पोहोचला एबीपी माझा आणि जाणून घेतल्या शिवप्रेमींच्या प्रतिक्रिया। खास माझाच्या प्रेक्षकांसाठी जागतिक वारसा ठरलेल्या काही गड किल्ल्यांची एक झलक। खूप अभिमानाची गोष्ट आहे। युनेस्को मध्ये आपला रायगड किल्ल्याचा सुद्धा समावेश झालेला आहे। त्या निमित्ताने आम्ही इथं आनंद उत्साह साजरा करण्यासाठी इथं आलेलो आहोत। महाराष्ट्रासाठी अभिमानाची गोष्ट आहे। शिवकालीन साहित्य त्यामधील विविध किल्ले यांना आता जागतिक स्तरावर मान्यता मिळालेली आहे। आंतरराष्ट्रीय स्तरावर आंतरराष्ट्रीय पातळीवर किल्ल्यांची माहिती विविध संशोधन किंवा तज्ज्ञ अधिक करतील। त्याच्या माध्यमातून या गड किल्ले अधिक समृद्ध होत जातील आणि पर्यटनात सुद्धा वाव आहे। किल्ले रायगड जिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा पार पडला, त्या राजधानीवर आज आम्ही सह्याद्रीचे सगळे दुर्गसेवक तसेच भरपूर शिवप्रेमी येऊन आम्ही इकडे मोठ्या प्रमाणात जल्लोष साजरा करत आहोत। युनेस्कोनं लोहगड किल्ल्याची जागतिक वारसा यादीत नोंद केल्यानंतर इथं पर्यटक असतील, शिवभक्त असतील, त्यांची गर्दी लोहगड किल्ल्यावरती होताना आपण बघतोय। आनंदाची बाब असेल आपल्यासाठी। खूप खूप मराठी माणसाला हे आनंदाचा क्षण आहे। हे आपल्या मराठी मातीतले गड किल्ले एक जागतिक लेवलला गेलेले आहेत, त्यांची नोंद झालेली आहे, जागतिक वारसा नोंद झालेली आहे। त्याच्यामुळे मराठी प्रेमी, शिवप्रेमी खूप आनंदित आहेत। त्याच्यामुळे आज या खूप भारी संख्येने या लोहगडावर हजर झालेले आहेत। तुम्ही अनेक ठिकाणी जात असाल, या सगळ्या गड किल्ल्यांचं संवर्धन राखण्याची जबाबदारी कोणाची आहे? गडकिल्ल्यांचं संवर्धन राखणं ही पर्यटकांची आणि आपल्यासारख्या लोकांची जबाबदारी आहे, जेणेकरून कचरा, मद्य, बाकीच्या गोष्टी करू नये किल्ल्यांवर। हो, पर्यटकांची नक्कीच जबाबदारी आहे असं मला वाटतं। कसं वाटलं तुम्हाला या किल्ल्यावरती येऊन महाराजांचा सगळा इतिहास जाणून? खूप छान वाटलं। आता सरकारकडनं काय अपेक्षा आहेत? कारण आपण बघतो की छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे तर सगळीकडे उभारले जातात, मात्र त्यांचे गड किल्ले जे आहेत त्याचं संवर्धन राखणं महत्वाचं। 100% बरोबर आहे। सरकारनं इथं भरपूर असा निधी देऊन आणि इथं सुरक्षा रक्षक कंटिन्यू थांबून इथं असे गैरकृत्य होऊ नये म्हणून काळजी घेतली पाहिजे। प्लास्टिक मुक्त झाला पाहिजे। पहिला किल्ला आपले महाराष्ट्रातले सगळे किल्ले प्लास्टिक मुक्त करणे हे महाराष्ट्र सरकारचं पहिलं आव्हानात्मक कार्य असलं पाहिजे। तर युनेस्कोनं दखल घेतल्यानंतर पर्यटक असतील, शिवभक्त असतील, ते लोहगड किल्ल्यावरती या ठिकाणी गर्दी करतायत। मात्र या सगळ्यांची प्रत्येकाची जबाबदारी आहे, जो जागतिक वारसा आपल्याला मिळालेला आहे तो जतन करण्याची। छत्रपती शिवाजी महाराज की जय। ऐतिहासिक महत्व असलेल्या दापोलीमधील सुवर्णदुर्ग किल्ल्याची नोंद ही युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये झालेली आहे। मी सध्या आहे हर्णे येथील त्या किल्ल्याच्या शेजारी। आपण पाहताय की हा जो सुवर्णदुर्ग किल्ला आहे ज्याची नोंद युनेस्कोने जागतिक वारसा यादीमध्ये केलेली आहे। या सगळ्यामुळे दापोलीच्या पर्यटनामध्ये मोठा सकारात्मक परिणाम देखील होण्याची शक्यता ही अनेक इथल्या स्थानिकांकडून व्यक्त करण्यात येते आहे। खरं तर काही महिन्यांपूर्वी युनेस्कोकडून या किल्ल्याचं सर्वेक्षण करण्यात आलं होतं, पाहणी करण्यात आली होती आणि त्यानंतर या किल्ल्याला नामांकन प्राप्त झालेलं आहे। यामुळे होणार आहे असं की किल्ल्याची डागडुजी व्यवस्थित होऊ शकते आणि इथल्या ज्या पायाभूत सुविधा आहेत किल्ल्यावरच्या त्या चांगल्या होतील आणि इथलं जे पर्यटन आहे त्या पर्यटनाला एक वेगळी दिशा नव्याने प्राप्त होऊ शकते। पर्यटक मोठ्या संख्येने अजून या ठिकाणी दाखल होऊ शकतात असं म्हटलं जात आहे। खरं तर आता पावसाळा आहे, त्यामुळे पावसाळ्यामध्ये या किल्ल्यामध्ये जाण्यासाठी बंदी आहे। तिथे जे जाणारे बोटी आहेत त्या बोटी बंद असल्यामुळे इथे जाता येत नाही। मात्र असं असलं तरी हा किल्ला सुस्थितीत आहे आणि या किल्ल्याला खूप मोठं ऐतिहासिक महत्व आहे। त्यामुळे विविध ठिकाणाहून पर्यटक जे आहेत ते या ठिकाणी येत होते, मात्र युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये या किल्ल्याची नोंद झाल्यामुळे एक नवा इथे पर्यटनाच्या बाबतीमध्ये आणखीन बदल भविष्यामध्ये पाहायला मिळू शकतो।
जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये पन्हाळगडाचा समावेश केलेला आहे. आपण सध्या पन्हाळगडावर आलोय आणि पन्हाळगडाची ही अतिशय मजबूत अशी ही आपण तटबंदी बघतोय. तटबंदी ही अतिशय मजबूत आहे. काही दिवसांपूर्वी या ठिकाणी युनेस्कोची टीम आली होती, त्यांनी ही सगळी पाहणी केली आणि त्याच्यानंतर मग पन्हाळगडाचा आहे तो या ठिकाणी यादीमध्ये समावेश केलेला आहे. ही जर आपण बघितलं तर हे मुख्य प्रवेशद्वार आहे गडाचं. हे 3 दरवाजे म्हणून ओळखले जातं. याच ठिकाणी या ठिकाणी जर बघितलं ज्यावेळी वेढा पडला होता त्यावेळी हा जे तोफांचा मारा आहे तो या प्रवेशद्वारावरती केलेला आहे आणि म्हणूनच खूप महत्व आहे ते या दरवाजांना आहे. 3 दरवाजा ठिकाणचे बघितलं आपण तर पर्यटक देखील हे 3 दरवाजे पाहण्यासाठी खूप संख्येने येत असतात. या ठिकाणी अतिशय मजबूत आणि अतिशय रेखीव काम असलेली ही इमारत आहे पूर्णपणे आणि एक खूप मोठं वैभव आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी उभा केलेलं. आणि आता आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे ती आणखी वाढलेली आहे, कारण युनेस्कोच्या यादीमध्ये हा किल्ला गेल्यानंतर जागतिक पातळीवरून पर्यटक आहेत ते या पन्हाळगडावरती येणार आहेत, या ठिकाणी पाहणी करणार आहेत, इथला इतिहास आहे तो समजून घेणार आहेत. छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची शेवटची भेट देखील याच पन्हाळगडावरती झाली होती आणि त्यामुळे स्वराज्यामध्ये एक अनन्यसाधारण महत्व आहे ते या पन्हाळगडाला आहे. हे सध्या अरबी समुद्रकाठी आहे आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं असेल तर गेली 350 वर्षापेक्षा जास्त काळापासून अरबी समुद्रात दिमाखात उभा असलेला हा सिंधुदुर्ग किल्ला. खरं तर या सिंधुदुर्ग किल्ल्याचं वैशिष्ट्यपूर्ण बांधकाम असेल किंवा त्याची रचना असेल यामुळेच या किल्ल्याचा जागतिक वारसास्थळ यादीत समावेश केलेला पाहायला मिळतोय. छत्रपती शिवाजी महाराजांनी 350 वर्षापूर्वी हा सिंधुदुर्ग किल्ला आहे तो बांधलेला होता. या किल्ल्याचं प्रवेशद्वार जे आहे ते पूर्वेस आहे. त्याची प्रमुख 2 कारणं आहेत. समुद्रातून होणारी अतिक्रमणं जी आहेत त्या अतिक्रमणांना किल्ल्याचं प्रवेशद्वार सहजासहजी सापडू नये आणि समुद्रातून लाटांचा होणारा मारा थेट किल्ल्यात होऊ नये यासाठी या सिंधुदुर्ग किल्ल्याचं प्रवेशद्वार जे आहे ते पूर्वेस असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. सोबतच या किल्ल्यावर 3 गोड्या पाण्याच्या विहिरी देखील आपल्याला पाहायला मिळतात. आपण आता आहोत नाशिक जिल्ह्यातील साल्हेर किल्ल्याच्या पायथ्याशी. महाराष्ट्र आणि गुजरातच्या सीमारेषेवर वसलेला हा किल्ला आहे. साधारण समुद्र सपाटीपासून तब्बल 1567 मीटर म्हणजे 5141 फूट उंची असलेला हा साल्हेर किल्ला आहे. या किल्ल्याला एक भौगोलिक असं महत्वाचं ठिकाण नसून तो समृद्ध इतिहास आणि पौराणिक कथांसाठी देखील प्रसिद्ध आहेत. लोककथेनुसार भगवान परशुरामांनी या ठिकाणी तपश्चर्या केल्याची आख्यायिका सांगितली जाते. या किल्ल्यावर दिल्लीचे सुलतान आणि मुघलांनी देखील या किल्ल्यावर राज्य केलेले आहे. या किल्ल्याला खऱ्या अर्थाने ऐतिहासिक महत्व प्राप्त झाले ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात. 1671 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी बागलाण दौऱ्यावर असताना हा किल्ला जिंकला होता. त्यानंतर लगेचच मुघलांनी या किल्ल्यावर जे आहे ते लढा दिला होता. साधारण 12,000 अश्वरथांसह मोठा हल्ला या साल्हेर किल्ल्यावर चढवला होता. या निर्णायक क्षणी महाराजांचे जे काही मावळे होते, जे काही सैनिक होते, त्या सैनिकांनी देखील लढा देत हा किल्ला पुन्हा एकदा ताब्यात घेतलेला होता आणि तेव्हापासूनच या किल्ल्याचं देखील महत्व अधोरेखित झालेलं होतं. अशा या साल्हेरच्या किल्ल्याला युनेस्कोने जागतिक यादीमध्ये स्थळांच्या वारसा यादीत स्थान दिल्याने हा किल्ला पुन्हा एकदा नव्याने चर्चेत आलेला आहे. घेरिया अर्थातच विजयदुर्ग या किल्ल्याला युनेस्कोकडून जागतिक वारसा स्थळांचा दर्जा प्राप्त झालाय. तिन्ही बाजूनं या किल्ल्याला पाण्याचा वेढा आहे आणि व्यापाराच्या दृष्टीनं देखील हा किल्ला महत्वाचा होता. मराठ्यांच्या आरमाराची ताकद किंवा मराठ्यांच्या आरमाराच्या दृष्टीनं देखील हा किल्ला महत्वाचा राहिलेला आहे. किल्ल्यावरती फिरताना साधारणपणे आपल्याला 27 बुरुज या किल्ल्यावरती आहेत. त्याशिवाय किल्ल्यावरती नगारखाना, सदर, कोठी, भवानी मंदिर, वाडा, पिराची सदर, विहीर, टाकी अशा काही प्राचीन वास्तू देखील आहेत. त्यांच्या देखील या ठिकाणी पाऊलखुणा आपल्याला दिसून येतात. 16व्या शतकात हा किल्ला जो आहे तो विजापूरच्या आदिलशहाकडे देखील होता आणि त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकला किंवा मराठ्यांच्या ताब्यामध्ये आला आणि 1656 मध्ये या किल्ल्याची पुनर्बांधणी देखील केलेली आहे. अर्थात युनेस्कोकडून याला जागतिक वारसा स्थळांचा दर्जा प्राप्त झाल्यामुळं आता इथल्या पर्यटनाला चालना मिळेल. कॅमेरामॅन महबूब शेख सह अमोल मोरे, एबीपी माझा, किल्ला विजयदुर्ग. तर